जय, जय, आय एम सो सॉरी, व्हेरी सॉरी. तू खूप रागवलायस ना माझ्यावर, म्हणून असं अचानक निघून गेलास तू ऑफिस मधून. आदिती, आदिती, बस इथे बस. काय झालं? जय, कुठे गेला होतास तू? माझ्यावर रागवलायस ना? असं काही नाही आहे आदिती. असं नसतं तर ऑफिस मधून निघून गेला नसतास तू. अगं मी सुहास बरोबर होतो. खरं? म्हणजे तू मेसेज नाही वाचलास? मेसेज? वा, फोन कुठे आपला? जय, हा मेसेज आत्ता डिलिव्हर झालाय. जवळजवळ माझ्या बरोबरच येतो ना, म्हणून जास्त टेन्शन आलं असेल तुला. मी फोन केला तर तुझा फोनही स्विच ऑफ आला. स्विच ऑफ केला होता. माझा राग आला होता म्हणून केला होतास ना? राग होता पण तुझ्यावर नाही, रजनी आणि जुईचा राग आला होता. अगं एका मागे एक 10-15 वेळा फोन त्यांचा बंडावून सोडलं होतं, म्हणून मग स्विच ऑफ केलं. पण मग ऑफिस मधून असं अचानक का निघून गेलास तू? मग काय करू, त्या रजनीची बडबड ऐकत थांबू तिथे? आदिती, त्यावेळी माझ्याकडे तेवढा एकच मार्ग होता. आता त्यांच्या समोर तुला सांगू शकत नव्हतो कुठे जातोय ते, म्हणून मग मेसेज केला. मी फोन बंद करतोय, सुहास बरोबर आहे, काही लागलं तर त्याच्या नंबरवर फोन कर, असा मेसेज केला. आणि मी तो मेसेज वाचलाच नाही. कसा वाचणार? आपल्या डोक्यात 1760 विचार चालू असणार ना मॅडम. जयला राग आला असेल का? नाही, जय असा का रिॲक्ट झाला? मग जय गेला कुठे असेल? त्याने काय खाल्लं असेल की नाही? जयच हे काय झालं? जय, मला तू एकदाही विचारणार नाहीस मी सरांना असं का सांगितलं? का तुला असं वाटतंय की तुझ्या मार्गात मी अडथळे निर्माण करतेय, मला तुझी प्रगतीच बघवत नाहीये? जे हे बघ, असं काही असेल ना तर प्लीज मला आत्ता सांग. मनात ठेवू नकोस तू. आपण काही असलं तरी एकमेकांपासून कधीच लपत नाही. हो हो, हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मी तुला कुठल्याही गोष्टीचा जाब विचारणार नाहीये. इनफॅक्ट मला हे माहिती आहे की तू जे काही करशील ते माझ्या भल्यासाठीच. माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय या गोष्टीचा मला नाही फरक पडत. जय, मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. मग बोल ना. आता जय, मी तुला क्लायंटचे डिटेल्स नाही दिले. त्यामागे काहीतरी कारण असतील, मला माहिती आहे ते. हो, पण तेच कारण तुला आता मला सांगावंच लागेल. काय झालंय? काय कारण? तुझे पहिले क्लायंट माझे पप्पा आहेत, एडी अनिल दाभोळकर. आणि त्यांना तुला आपल्या कंपनीशी असोसिएट करायचंय. जय, जर असं नाही केलंस तू तर तुला हा जॉब सोडावा लागेल, असं तूच सांगितलंयस सरांना. जय, आता आपल्या दोघांपैकी कोणीही हा जॉब सोडून चालणार नाही. आणि म्हणून मग मी सरांना ही रिक्वेस्ट करायला गेले की ह्या क्लायंट ऐवजी दुसरा कोणीतरी क्लायंट असेल तर बरं होईल. आणि नेमकी तिथे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तू असं का बोलतोस जय?
माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या कर्तृत्वावर मला जराही शंका नाहीये. उलट तू घेत असलेली मेहनत मी बघतेय ना, मला खात्री आहे तू नक्की सक्सेसफुल होशील. पण जय, ही झाली एक बाजू. पण दुसरीकडे आपण ऑफिसमध्ये खोटं बोललोय. म्हणजे तुला असं म्हणायचं की माझे सासरे मिस्टर अनिल दाभोळकर एडी आपल्या लग्नाबाबतीत आपल्या ऑफिसमध्ये सांगतील असं? नाही, पप्पा असं कधीच करणार नाही. एक वेळ ते मला मुलगी म्हणून ओळख सुद्धा दाखवणार नाही. पण त्यांचा तुझ्यावर प्रोफेशनल नाही, पर्सनल राग आहे. मग आपण हे सगळं पॉझिटिव्हली घेऊया. अदिती, मला ही एक संधी मिळाली असं समजूया. क्लायंटला आणि सासऱ्यांना एकत्र कन्व्हिन्स करण्याची. जय, हे बघ अदिती, ही संधी स्वतःहून आपल्यापर्यंत आली ना, मग आपण प्रयत्नच केले नाहीत असं नको वाटायला. आणि जर मी या क्लायंटचं मन जिंकू शकलो तर कदाचित त्यामुळे मी एका वडील आणि मुलीचं नातं जवळ आणू शकतो. पण त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. मग बघू नशिबात काय ते. बट लेट्स बी पॉझिटिव्ह. मी आहे तुझ्या बरोबर. जय, पण तुला उद्याच पप्पांना भेटायला जावं लागेल, कारण आऊंनी त्यांची उद्याची अपॉइंटमेंट घेतली आणि माझ्यामुळे तुला वेळही मिळाला नाही ना तयारी करायला. पण आता या सगळ्या गोष्टींमुळे एक नवीन ऊर्जा आली आहे, नवीन जोश आलाय मला. आज रात्रीच सगळी तयारी करतो. म्हणजे उद्यापासून सुरुवात असेल दुरावलेल्या नात्यांना जवळ आणण्याची.